हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे. जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला, मग नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर, बरं का, हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला. पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका. माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका. ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. हां, पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे. आम्ही तुमचं सगळ्यात मोठं दैवतसुद्धा कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली. हां, अधूनमधून बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात त्यांना प्रेमाचा उमाळा येतच असतो. उद्या बाळासाहेब ठाकरे पळवतील, एक पुतळा उभारतील तिकडे हा देऊन कुलाब्याचा. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले. हे निर्लज्ज लोक आहेत. हां, शिवाजी महाराज पळवत आहेत तुम्ही, महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं. तुमच्याकडे काय दैवत आहेत का गुजरातमध्ये? बकासूर, अजित पवारांच्या भाषेत. तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला आले नाही आहेत का? म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे? सांगा ना.